शिवराय यूट्यूब फॅमिली। तर रीता भागवत या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत। तर आजचा व्हिडिओचं कारण असं आहे की आपल्या आजूबाजूला खूप काही गोष्टी असतात पण त्याचा आपल्याला उपयोग काय माहित नसतो। तर अशीच एक गोष्ट मी तुमच्या समोर घेऊन आले, ती म्हणजे कच्च्या चिंचापासून बनवलेली कढी। तर कुणाकुणाला ही रेसिपी माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला आपण टाइमपास न करता रेसिपीकडे वळूया। तर आपण इथं आता स्वच्छ धुतलेले चिंचा घेतले आहेत आणि ते चिंचा आपण आता 5 ते 10 मिनिटं उकळणार आहे, म्हणजे त्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे। तोपर्यंत आता आपण भाकरी बनवून घेऊयात। तर आपल्या भाकरी झाल्या आहेत बनवून आता। तर चला चिंचाचा मसाला घेऊ। तर मसाल्यामध्ये मी शेंगदाणे, बेसन पीठ आहे आणि हिरव्या मिरच्या आहे आणि जिरे लसूण पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। आणि आता हे पाणी उकळलं आहे आपलं, ते चिंचा उकळला आहे तर त्या चिंचा पिळून त्याचं मस्त वगैरे पाणी करून घ्यायचं आहे। हे बघा गाळून घेतलं आहे मी हे पाणी, त्यामध्ये चिंचा टरकल नेऊ द्यायचे। आणि हा मसाला आहे आपला दळलेला। आता कढईत आपण तेल टाकलं आहे, आता दळलेल्या मसाल्यात मी हळद टाकली। आता तेलामध्ये मी जिरं मोहरी कोथिंबीर टाकली। तर मोहरी आणि कोथिंबीर आपली मस्तपैकी तडतडली आहे आणि आता जे चिंचेचं पाणी होतं ते आपण यामध्ये सोडलं आहे, म्हणजे आधी आपण याला फोडणी देऊन घेतली आणि अशा प्रकारे गरम झालं आहे। आणि ते गरम झाल्याच्या नंतर हा मसाला व्यवस्थित आपण कालून घेतला आहे आणि पाणी अशा प्रकारे आपलं गरम झालं आहे। आता यामध्ये हा मसाला सोडून द्यायचा। तर फोडणी दिलेल्या पाण्यामध्ये जो मसाला आपण काढला होता तो त्यामध्ये सोडायचा आणि तुम्हाला जशी आवडत असेल तसे तुम्ही बनवू शकता, म्हणजे घट्ट पातळ तुम्हाला जशी आवडेल तशी, आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ। तर बघा कढीचा कलर असा हळूहळू चेंज होतो। बघा अशा प्रकारे अशी सुंदर चिंचाची कढी झाली। जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बनवून बघा।